यॉर्कर बॉल, गति परिवर्तन, चेंज ऑफ स्पेस, छक्का लगा, उसके बाद वो परिवर्तन था। गेंदबाज अभ्यास करके बड़ा गेंदबाज बनता है, उसे पता होता है बैट्समैन का स्ट्रॉन्ग जोन कहाँ पर है, फेवरेट शॉट क्या है, उसके बाद वो यॉर्कर का इस्तेमाल करते हैं। शून्य, बॉलिंग ट्रैक पर है संदीप पाटिल, 20 साल का अनुभव, अनुभव का खजाना, सबसे पुराना खिलाड़ी अभी तक सिद्धि करौली में, बहुत ही मशहूर गेंदबाज है संदीप, कई मैडन ओवर इनके नाम पर है। राउंड विकेट, लॉफ्ट किया, अपील है, लेग बी पर विकेट, 2 बार बचे, दोनों बचे, एलबीडब्ल्यू बचा, रनआउट बचा, 1 रन महज मिला। लेग 22, बहुत ही करीबी मामला हो सकता था जिस तरीके से थ्रो किया था शॉर्ट फाइन लेग ने, शॉर्ट टर्नमैन ने, रियाज से मिलेगी सिंगल। पालेश्वरी ट्रॉफी का ये सुनहरा मंजर है, तीसरी रात है, डी पोल है आज, कल सी पोल होगा, 7 को बी पोल होगा और 8 को सबसे बड़ा ए पोल होगा। बड़ी टीमें खेलेगी 8 जनवरी को और 9 तारीख को फाइनल। 1 रन बारक्या शेल के बाइकर मैन, बहुत बाइक इन्हें मिली है और उसाटने में इन्होंने बाइक डेडिकेट की अपने खिलाड़ी को, विशाल को। मिस टाइमिंग स्ट्रोक, पॉइंट पे, सबसे बड़ी विकेट, जी पकड़ ली कप्तान रोशन, क्या बात है, ये बड़ी मछली जाल में, बारक्या शेल के 0 पर आउट, सबसे बड़ी विकेट टीम श्री साई सिद्धि करौली को मिलती हुई। मिस टाइमिंग स्ट्रोक था बारक्या शेलके का, लॉन्ग ऑफ पे खेलना चाहते थे, इनसाइड आउट लगा और विकेट। प्रवीण बिल्कुल बारक्या शेलके यानी पाली क्रिकेट टीम का ये रन मशीन मानी जाती है पाली क्रिकेट टीम की, और ये बाहुबली बल्लेबाज से सबसे ताकतवर बल्लेबाज माना जाता है। तारीफ करने की सिद्धि करौली क्रिकेट टीम के गेंदबाज की। बारक्या शेलके सबसे बढ़िया खिलाड़ी है, उन्होंने विशाल शेलके को बाइक डेडिकेट की थी। गडगे सर ट्रॉफी डेडिकेट कर सकते हो, इन्होंने बाइक की थी उसटने में। बिलकुल इथे आपण पाहतो खऱ्या अर्थाने स्वामी पाटील वल्लभ नाईट स्पर्धेचे आयोजक आहे, त्यांचं इथे आगमन झालेलं आहे, मनपूर्वक आपलं स्वागत। संकेत म्हात्रे आपले मनपूर्वक स्वागत। ओ टू प्रवीण। 7 रन 1 विकेट, रोहित आएंगे बैटिंग के लिए। राउंड विकेट, राहुल है जी, बिल्कुल राहुल शेलके अपील की है व्हाइट बॉल बचाने की, व्हाइट बॉल, 2 व्हाइट बॉल अभी तक देखा जाए, एक्स्ट्रा रन आते हुए स्कोरबोर्ड पर जी, 1 व्हाइट बॉल, स्कोरबोर्ड पे 8। राहुल शेलके, बढ़िया मैच, संदीप को बड़ी विकेट मिली, बारक्या शेलके को इतना सस्ते में आउट किया आपने, ये प्लस पॉइंट है सिद्धि करौले का। सिद्धि करौले वाइल्ड कार्ड एंट्री है, लॉर्ड्स में नहीं थी ये, लेकिन इन्हें वाइल्ड कार्ड एंट्री मिली अभी। पॉइंट पे, वाटर फील्डिंग, कैच ड्रॉप, रोशन बहुत बढ़िया खेल रहे आज रोशन, थोड़ा मुश्किल था उनके लिए, लेकिन रविंद्र जडेजा की याद दिलाई अपने पॉइंट पर। रोशन बहुत बढ़िया बैकअप, इससे पहले कैच लपका, ये भी मिल सकता था, लेकिन इस बॉल पर 1 रन मिलेगा, स्कोर बनता हुआ 5 गेंदों पे 9 रन। थोड़ा रुकूंगा, थोड़ा थकूंगा, लेकिन मैं फिर से लौटूंगा और जीत के दिखाऊंगा। अब आएंगे लेफ्ट हैंड बैट्समैन जिन्होंने पहली बॉल पे छक्का मारा था, विशाल शेलके, वन ऑफ द फंटास्टिक प्लेयर, जय बापदेव पाली। एक और मौका मिलेगा इस ओवर में, तीसरी कैच मिल गई, सौरभ पाटिल लपक लिया, विशाल शेलके को वॉकिंग बैक टू पवेलियन भेज दिया है। 2 विकेट, जय बापदेव पाली बैक टू डग आउट। 9 रन पे 2 विकेट, खराब शुरुआत पाली टीम की, जो सोच जो समझ के आई थी खेल के लिए, जो टारगेट सेट करना था वो नहीं बना पा रही है, और 2 बड़े झटके। मिस टाइमिंग स्ट्रोक, 3 मिस टाइमिंग स्ट्रोक थे, 1 तो बचा लेकिन ये नहीं बच पाया। राहुल शेलके भी शायद बाहर जाते अगर वो रोशन कैच पकड़ते तो, लेकिन वो बच गए। 9 रनों पे 2 विकेट। आखिरी मुकाबला वर्चे ओवले का मैच होगा, और वर्चे ओवले की अगर बात करें तो प्रताप जी घरद इनके भांजे संकेत मात्रे उनको सपोर्ट करेंगे, पिछले साल भी वो टीम आई थी। हाई स्कोर के लिए बाय है, ये बहुत बढ़िया नियम है पालेश्वरी ट्रॉफी का, जो टीम सबसे अधिक रन बनाएगी उसे बाय मिलेगा, और दूसरे राउंड में भी यही नियम लागू किया जाएगा, मतलब सबसे अधिक बनाओ
और आप अगला मैच बाय के स्वरूप जीतो। प्रतीक शेलके राहुल शेलके की ये जोड़ी है, क्या ये एवन जोड़ी बनेगी? दबाव पाली टीम पे, इनके विकेट जा रहे 9 पे, ऐसे में रन चाहिए, 4 ओवर का मैच है। बॉलिंग करेंगे इस वक्त नयन पाटिल, सिद्धि करौले एक्सप्रेस, सबसे तेज गेंदबाज सिद्धि करौले के। शॉर्ट बॉल है ये, बहुत खराब गेंद, बॉल छूट गई, रन नहीं लिया कोई, वाइट बॉल, 1 रन आगे बढ़ेगा। नयन पाटिल लेंथ अच्छी थी लेकिन एक खराब टप्पा पर गेंदबाजी होते हुए पहली खराब गेंद। पहले ओवर में भी वाइट बॉल आई थी। शांत क्रिकेट एक पहला सत्र है। राहुल शेलके का कैच छोड़ा था रोशन ने पॉइंट पे जी। अब उस कैच का नतीजा क्या होगा जरूर आप देखिए। जब भी बड़े खिलाड़ी की कैच छूटती, अंपायर डगआउट पे शांत रहना है, वो अंपायर का सिग्नल है। जो खिलाड़ी है और डगआउट पे गांव का कोई दर्शक नहीं बैठना चाहिए, आप ध्यान रखिए, ये तो पैनलाइज किया जाएगा। अगली बॉल, बहुत बढ़िया गेंद है, क्या गेंदबाजी है, सरप्राइज डिलीवरी दी, मतलब बैट्समैन हुक करने वाले थे, अंदर गेंद आई, थोड़ी टर्न हुई और सरप्राइज मिला। जैसे बर्थडे में आपको कभी कभी सरप्राइज मिलता है, वो मोमेंट था वाव वाला। 1 रन महज मिलेगा। बारका शेल के जल्दी आउट हुए, वो कारण था कि अब रन नहीं बन रहे। बाइकर मैन थे वो, बहुत सारी बाइक जीते और एक बड़ा खिलाड़ी जिसने बाइक डेडिकेट की विशाल शेलके को। ज्यादातर मैन ऑफ द मैच की ट्रॉफी खिलाड़ी देते हैं लेकिन इन्होंने बाइक दी, बहुत बड़ी बात है। और भविष्य में बारका बहुत आगे जाओगे आप, देने की कला है आपके अंदर, बहुत कम लोगों के पास ये होता है। स्कोरबोर्ड पे रन बनते हुए 11, दूसरे ओवर नयन पाटिल, पालेश्वरी ट्रॉफी। इस टूर्नामेंट की खासियत है यहाँ पे लाइट्स। बहुत सारे क्रिकेटर आते हैं भिवंडी से भी, लेकिन लाइट्स के बारे में हमेशा चर्चा होती है क्योंकि पालेश्वरी में सबसे ज्यादा लाइट्स होती है और खिलाड़ी को हर गेंद दिखती है। नाइट मैचेस में ज्यादातर खिलाड़ी चर्चा करते हैं अरे लाइट कम थी वहां पे, तो यहाँ पे ऐसा नहीं है, यहाँ पे लाइट्स को ज्यादा क्रेडिट मिलता है। प्रतीक शेल के लॉफ्टेड शॉट है, मिस टाइमिंग, 3 मिस टाइमिंग आज। ये बड़ा स्ट्रोक पे विकेट आ रहे पाली टीम, 3 विकेट, बहुत ही निराशाजनक परफॉर्मेंस। नयन पाटिल को विकेट मिली है, 3 चटकाए अभी तक। तर प्रवीण आपण इथे पाहतो व्यासपीठावर खऱ्या अर्थाने पाले बुद्रुक गावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व, खऱ्या अर्थाने एक शिक्षित व्यक्तिमत्व संकेत प्रकाश म्हात्रे पाले बुद्रुक व्यासपीठावर उपस्थित आहेत। परंतु आपल्या ग्रामपंचायत आपल्या गावाच्या विकासासाठी CRS फंडाच्या दृष्टिकोनातून माध्यमातून त्यांनी 27 लाखाचा निधी इथे संजय गांधी हायस्कूल पालेबुद्रुक कोलवाडी यांच्यासाठी उपलब्ध करून दिला। त्याबद्दल सर्वांनी जोरदार टाळ्यांच्या प्रतिसादामध्ये संकेत प्रकाश म्हात्रे पालेबुद्रुक यांचं आपण अभिनंदन आणि ग्रामस्थांच्या वतीने आभार व्यक्त करूया। संकेत मात्रे डॉर्फ केटल में HR में काम करते हैं और उन्होंने वो CSR रिलीज किया। संजय गांधी स्मारक हाई स्कूल के लिए संगणक कक्ष बनाया, कंप्यूटर लैबोरेटरी उसे कहते हैं, और 27.5 लाख रुपए का वो खर्चा हुआ। बहुत बढ़िया बात है, आप जिस स्कूल में पढ़े थे बचपन से, तो वो बहुत बड़ा सपना आपने पूरा किया संकेत मात्रे, तारीफ लायक। कोई सोच भी नहीं सकता, मतलब एक स्कूल के लिए जहाँ से बचपन से आप पढ़े हो। संकेत, बहुत बड़ी उपलब्धि है, बहुत आगे जाओगे आप। 27.5 लाख ये मामूली अमाउंट नहीं है, बहुत बड़ी है। स्कोर बनता हुआ बोर्ड पे 11, 3 विकेट आ गए। बैटिंग के लिए रोहित पाटिल, रोमन ट्रॉफी के वो आयोजक थे और उनके सुपुत्र का नाम है रोमन। पहली बॉल, टैपिंग बॉल, मिड ऑफ पे तेजी दिखानी है, रनआउट का मौका मिल सकता है लेकिन यहाँ पे सिंगल। रोहित 3 छक्के लगातार मारेंगे तो बर्थडे बॉय रचित 24 इनकी ओर से 1000 का इनाम दिया जाएगा। 24 लाइव इवेंट, अब थोड़े खुश है रचित। पहले दिन उनका लैपटॉप गुम हो गया था 70,000 का, लेकिन उसी दूसरी रात मिल गया वो, बहुत बढ़िया बात है। संभाल के रखिए अपनी चीजें। बॉलिंग ट्रैक पे तैयार, फुल टॉस से रिवर्स केला, स्वीट एंड स्विच, दैट्स अ बिग हिट। थर्ड मैन सीमा पार 4 रन। 4 के साथ टीम का स्कोर बनता हुआ स्कोर बोर्ड पर 16। मैच में अब मजा आएगा। रोहित पाटिल फॉर्म में आते हुए, अंपायर सिग्नल, फुल टॉस को चेक करेंगे। DRS लिया है बैटर रिव्यू ने, कमर के ऊपर या नीचे, बीमर बॉल को चेक किया जाएगा। DV अंपायर टू डायरेक्टर, डिसीजन पेंडिंग।
रायगढ़ प्रीमियर लीग में ये वेबसाइट होती है 24 लाइव इवेंट, इनके लिए बहुत आसान है ये चीज़ें कैप्चर करना, क्योंकि आरपीएल बहुत बड़ी टूर्नामेंट्स है। वहाँ पे कवरेज करना, इसका मतलब टेक्निकल टीम को बहुत मेहनत करनी पड़ती है। आरपीएल में एमडी वॉरियर्स चैंपियन रही अलीबाग की टीम, और अलीबाग के आमदार महेंद्र शेठ दलवी वहाँ पर थे। उनका ही वो फुल फॉर्म है एमडी, यानी महेंद्र शेठ दलवी वॉरियर्स अलीबाग, वही टीम चैंपियन बनी। और वो वेबसाइट यहाँ पर भी मौजूद है 24 लाइव इवेंट्स। और पहले रात में यही हुआ, संदेश पाटिल है इसके ओनर, और उसी संदेश पाटिल ने 6 बॉल पे 6 छक्के मारे पहले रात। लेकिन वो जीतने के बाद भी शायद थोड़े नाराज थे, क्योंकि नेरे बने 84 तक पहुंची थी, 1 बॉल पे 6 का मजा आया था। मतलब नेरे ने शिकस्त दी थी बोरले को, लेकिन लास्ट में बोरले जीती। फेयर डिलीवरी अंपायर, द गेम इज ऑन। स्कोर बोर्ड पे बनते हुए 16, रोहित पाटिल तैयार है, इन फॉर्म बैट्समैन। खिलाफ कितने क्या फर्क पड़ता है, 7 जो है ना वो लाजवाब है। बॉलर तैयार, मिस टाइमिंग स्ट्रोक। 4 बार ये गलतियां हुई पाली टीम आपसे, छक्का मारने जो भी गया आउट हुआ है। मिस टाइमिंग 4 विकेट, हर बॅट्समन कॅच आउट। तर या स्पर्धेतून खऱ्या अर्थाने सांगता घेतात पनवेल महानगरपालिकेचे अभ्यासू नगरसेवक, विकासाला सातत्याने प्राधान्य देणारे आदरणीय हरिदादा केनी, बबन शेठ मुकादम, शशिकांत शेठ शेलके साहेब या तिन्ही नगरसेवकांचं पालेश्वरी चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये आपण वेलात वेल वर्धून उपस्थित राहिल्याबद्दल आम्ही पुन्हा एकदा आपलं पालेबुद्रुक ग्रामस्थांच्या वतीने मनपूर्वक सरचे आभार व्यक्त करत आहोत। महीने पहले कहा था प्रवीण टेम्बे, बापदेव पाली, जय बापदेव पाली क्रिकेट टीम की सबसे बड़ी ताकत है वो है बल्लेबाजी, तो एक तरफ सिद्धि करौली क्रिकेट टीम की ताकत है वो है सक्षम गेंदबाजी। ये गेंदबाज और बल्लेबाज के बीच में मुकाबला चल रहा है। संदेश पाटील सिद्धी करवले आणि योगेंद्र दादा पाटील नाईट स्पर्धेचे आयोजक आहे, त्यांचं इथे आगमन झालेलं आहे। या व्यासपीठावर आपलं इथे मनपूर्वक स्वागत, आणि त्याचबरोबर रमेश शेट मडवी येणाऱ्या 3 ते 8 फेब्रुवारीला खऱ्या अर्थाने मोठी नाईट स्पर्धा आपल्या भेटीसाठी येणार आहे, त्यांचं आगमन झालेलं आहे। आपण ही व्यासपीठावर यावं। आखिरी बॉल, नयन पाटिल तैयार, लॉफ्ट किया है पॉइंट पे, डीप बैकवर्ड पॉइंट पे फील्डर मौजूद है, 1 रन मिलेगा और इसी के साथ 2 ओवर का खेल समाप्त हुआ, जहां पे जय बापदेव पाले टीम ने टोटल रन बनाए 17। महागुरु सर हमारे साथ जुड़े, सिद्धि करौले नाइट में वो भी थे। योगेंद्र दादा मडवी का आपने पाटिल इनका आयोजन देखा। प्रभाग क्रमांक 1 मनसे के अध्यक्ष हनुमान जी पाटिल उपाध्यक्ष थे जैन और मित्र मंडल के, और वो ट्रॉफी का भी नाम था स्वर्गीय प्रभाकर आसू पाटिल ट्रॉफी। वहां पे ठंडी बहुत ज्यादा थी शायद, आप बिल्कुल थे। बिल्कुल बिल्कुल आपके मत से हम सहमत है। आणि सिद्धी करवले क्रिकेट संघ म्हटला तर त्या गावातील आमचे परम मित्र आणि नामवंत क्रिकेट समालोचक, पनवेल क्रिकेट समालोचक असोसिएशनचे उपाध्यक्ष योगेश मडवी एक नामवंत क्रिकेट समालोचक आहेत, त्यांच्या गावातील हा संघ। योगेश मडवी यांच्या वतीने सुद्धा पालेश्वरी चषक आणि दोन्ही संघाने ते शुभेच्छा आलेले आहेत। योगेश मडवी पनवेल प्रीमियर लीग के आयोजक थे, उपाध्यक्ष है। बहुत ही जल्दी वो गोवा प्रीमियर लीग के लिए रवाना हो गए, उनको शुभेच्छा देते हैं। आदेश पाटिल जो बेहतरीन कमेंटेटर है सिद्धि करौले के, उनका भी हार्दिक स्वागत है। 17 रन बहुत कम है जब बापदेव पाली, मतलब आप 12 गेंदे आपके लिए बहुत इंपॉर्टेंट है। अगली बॉल, लीडिंग एज, मिल गई विकेट। जिसने भी छक्का मारने की है कोशिश, वो रहा है नाकामयाब, 5 विकेट। तर सन्माननीय अंकुश पाटील, वल्लभ आणि स्वामी पाटील यांच्या वतीने स्पर्धेला 2 आर्थिक सहकार्य आहे, त्यांचं पालेबुद्रुक ग्रामस्थांच्या वतीने आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करत आहोत। 5 विकेट छक्का मारने के लिए गए थे, सभी कैच आउट हुए। जी बिल्कुल, ये अलग मैच है। मिस टाइमिंग के स्ट्रोक लग रहे, और कोई कैच नहीं छोड़ी अभी तक। 6 में से 1 छुट्टी है, 5 पकड़ी सिद्धि करौले। बहुत अच्छा एफर्ट है, शानदार। बापदेव पाली ये वही टीम है जिसने मातृवाला नाइट में बड़े बड़े टीमों को हराया था, लेकिन अब वो मजा नहीं आ रहा है। वो बैटिंग नहीं लग रही उनकी, वो थोड़ी कमजोर लग रही। होता है क्रिकेट में, हर दिन दिवाली दसरा नहीं होता। देखिए शेर को सवा शेर कभी कभी मिलते हैं। आज पाली जीतेगी, कल सिद्धि करौली जीतेगी, होता है रहेगा क्रिकेट में। स्कोर बनता हुआ 17, 5 विकेट। आधी टीम गई, आधी टीम बची है, लेकिन रोहित पाटिल का टिकना पाली के लिए सबसे बड़ी बात होगी। बहुत बड़े बल्लेबाज है वो, और अब बैटिंग के लिए आ चुके। नंबर 8 पे 7 पे प्रथमेश शेलके। अगला मैच टॉस के लिए वरचे ओवले आइए। बॉलिंग ट्रैक पर बॉलर, दूर है गेंद, दायरे से बाहर है, वाइट बॉल।
इसी बीच सन्माननीय हेमराज जी मात्रे साहब का शुभागमन होता हुआ आयोजक पालेश्वरी ट्रॉफी, स्वागत है आपका। 18 रन स्कोर बोर्ड पर। व्हाट अ मैच। लॉफ्ट करना चाहते हैं रोहित पाटिल, नॉन स्ट्राइक एंड पे तड़प रहे, उन्हें मौका चाहिए। 0 गेंदबाजी कर रहे हैं पांड्या मडवी। ठीक. यानंतरची लढत असेल स्नेहा एंटरप्राइजेस शिव गणेश वरचे बोले विपक्ष तिरंगा धुंद्रे क्रिकेट संघ दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी संपर्क साधावं. गेंदबाजी से कहर मचाया पांड्या मडवी ने, बहुत अच्छी गेंदबाजी। डिफेंसिव शॉट है, रोहित पाटिल को स्ट्राइक चाहिए थी, उन्होंने मैसेज दिया कि भाई छक्का मत मारो, मुझे मौका दो, सिंगल आएगा। गेम प्लानिंग थोड़ी चल रही है। स्कोरबोर्ड पे 19, बैटिंग ट्रैक पर है रोहित पाटिल। रोमन ट्रॉफी के ये आयोजक है, अभी रोमन ट्रॉफी समाप्त हुई, उनके सुपुत्र का नाम है रोमन। जो नाम है ये रोमन रिंग से शायद आया होगा, WWF से शायद। 19 मिस टाइमिंग स्ट्रोक, 5 विकेट ऐसे ही गए थे, 6 गए, 7 में से 6 कैच पकड़े सिद्धि करवले और झटका लगा। रोहित पाटिल वॉकिंग बैक टू पवेलियन। माँ गुरु डीजे मास्टर नहीं है, खाना खाने चले गए। व्यासपीठावर आम्ही पाहतो आता ज्यांचं आगमन झालं पालेश्वरी चषक क्रिकेट स्पर्धेचे ऑर्गनायझर प्रतिनिधी आमचे मित्र हेमराजदादा म्हात्रे, पनवेल जिल्हा युवक काँग्रेसचे विद्यमान अध्यक्ष आहेत, आपले मनपूर्वक स्वागत आहे. प्रवीण इथे पाहतो खऱ्या संपूर्ण पालेबुद्रुक ग्रामस्थ किती मोठं योगदान आहे खऱ्या अर्थाने. आणि कोणत्याही कार्यक्रम असो खऱ्या अर्थाने प्रत्येक कार्यक्रमामध्ये संपूर्ण गाव आज एकत्रित येत असतो खऱ्या अर्थाने. गत वर्षी सुद्धा आपण बघितलं दमदार योगदान संपूर्ण ग्रामस्थांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळालं. गडगे सर, नवरात्रीच्या 9 रात्री पालेश्वरी उत्सव असतो आणि त्यावेळी देखील गाव एकत्र येतो आणि पालेश्वरी गावाची खासियत आहे पालेश्वरी उत्सव नवरात्रीच्या 9 रात्री, म्हणजे चांगली संकल्पना। 2 गेंद बची है, 19 स्कोर बोर्ड पे 6 विकेट गए, 4 बचे आखिर के विकेट। बैटिंग ट्रैक पर है परेश शेलके, नंबर 8 बैटिंग ट्रैक पर, 4 विकेट बचे। पांड्या मडवी को 2 विकेट मिले अभी तक। मिस टाइमिंग स्ट्रोक, बॉल हवा में, 7 कैच पकड़ी है इन्होंने। क्या खेल रहे सिद्धि करवले। गडगे सर क्या कहोगे, 8 में से 7 कैच मिली इनको, बहुत बढ़िया प्रदर्शन। गडगे सर थोड़े निराश है, चिंद्रन पहली मैच हारी, अगर वो जीतती तो उनको मजा आता कॉमेंट्री के लिए। जी बिल्कुल बिल्कुल। यहाँ पर प्रवीण यदि बात करें सिद्धि करौली क्रिकेट टीम का एक जिक्र करना होगा, सभी फील्डर्स का जिक्र करना होगा। एक अच्छी फील्डिंग नजर आती हुई बिल्कुल। और पाली बापदेव, जय बापदेव पाली क्रिकेट टीम के बारे में हम चर्चा कर रहे थे। ये तो टीम तो बिल्कुल बाहुबली के नाम से टीम ज्यादा फेमस है और इस साल काफी जबरदस्त फॉर्म में चल रही है। क्या बात है, लीडिंग एज है, बॉल हवा में, जी मिल गई विकेट। क्या मुकाबला है भाई, विकेट हैट्रिक, पांड्या मडवी के लिए तालियां। सिद्धि करवले फुल फॉर्म में, पांड्या मडवी चमक गए। हार्दिक पांड्या मुंबई इंडियंस के कप्तान बन गए और ये पांड्या मडवी सिद्धि करवले के। आखिरी 2 विकेट बचे, पाली स्कोर बनता हुआ बोर्ड पर 19। व्हाट अ मैच। तर चला याच्यानंतर नेक्स्ट मॅच सिद्धी वरचे ओळे, नेहा एंटरप्राइजेस शिव गणेश वरचे ओळे संघाचे कर्णधार आपण यायचं आहे लगेचच आणि त्यांच्या अगेन्स्ट फॅन्स फाईट करतील। तिरंगा दुंद्रे संघाचे कर्णधार आपण प्लीज नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे। प्रसन्न पाटिल तिरंगा दुंद्रे आज के बर्थडे बॉय है। प्रसन्न आइए, वन ऑफ द ग्रेट बॉलर रायगढ़ टेनिस बॉल क्रिकेट। पांड्या मडवी 2 रन 4 विकेट। पांड्या मडवी के लिए तालियां बजाइए, 4 विकेट, शानदार बॉलिंग परफॉर्मेंस। स्कोर बनता हुआ बोर्ड पे 19। आखिरी 6 बॉल, सिद्धि करौले की फील्डिंग, द वॉल ऑफ चाइना, चाइना की दीवार, मजबूत ताकतवर, क्या फील्डिंग है आपकी, कमाल। 8 कैच पकड़े आज आपने। आखिरी 6 बॉल, कुछ भी हो सकता है, क्रिकेट है भाई। क्रॉस बैटेड शॉट, लॉफ्ट करना चाहते, गेंद बल्ले का संपर्क नहीं है। पहली बॉल डॉट आएगी, आखिरी ओवर लेके गेंदबाज है सुयोग मडवी। सुयोग मडवी मंजे हुए गेंदबाज है, लेकिन ये 5 गेंद पर अगर बड़े स्ट्रोक आते हैं तो जय बापदेव पाली कमाल कर सकती है। 5 गेंद पे ज्यादा से ज्यादा 30 बना सकते हैं आप मुकाबले में। चलिए 2 भी आएंगे फिर भी अच्छा होगा, लेकिन तगड़ी गेंदबाजी है।
पहले संदीप पाटिल थे, फिर नयन पाटिल, उसके बाद आए पांड्या मडवी, अब सुयोग मडवी। पहले दो पाटिल ने गेंदबाजी की, अब दो मडवी गेंदबाजी कर रहे। शानदार शानदार पैनल है इनका। सिद्दीक करौले टॉप में नजर आते हुए, रन नहीं बने आज बापदेव पाली के। मात्रे पाड़े में क्या जबरदस्त खेल किया, हर बड़े टीम को हराया इन्होंने। आज थोड़ी एनर्जी कम है। राउंड द विकेट, लॉफ्ट किया है, बल्ले के टो पे लगी है, मिड विकेट पे फील्डर, और यहां से मिलती हुई कैच। कैच का है ये मैच। आखिरी विकेट बचा है, 9 विकेट। 19 का आंकड़ा अभी तक नहीं हिला गडगे सर। 19 पे 4 विकेट आए गडगे सर, देखिए अशुभ आंकड़ा है बापदेव पाली के लिए। लगातार विकेट आए, आखिरी गेंद बची है 3। लो स्कोरिंग का मैच होगा ये लग रहा है। आखिरी विकेट प्रणेश, राउंड विकेट। इस बार खतरा हो सकता था, लेकिन इस बॉल पर आएंगे 0। प्रणय जी शेलके अगर बात करें, अंपायर दीपक जी पाटिल सर, इनके सुपुत्र है प्रणेश पाटिल जी, बिल्कुल। 2 बॉल 2 गो। कट करना चाहते हैं, आखिरी विकेट है। चलिए मैडन ओवर के नजदीक जा रहे हैं हम, और ये खिताब मिलेगा शायद सुयोग मडवी को। 1 विकेट मिला इनको 5 गेंदों पे, कोई रन नहीं। विकेट मैडन ओवर के नजदीक। पांड्या मडवी ने हैट्रिक ली, ये सुयोग मडवी शायद मैडन करेंगे। सोने पे सुहागा। 19 का आंकड़ा अभी तक नहीं हिला, अशुभ है इनके लिए। आखिरी बॉल, टारगेट सेट करेंगे। कट करना चाहते हैं, तालियां बजाइए। एक ऐसा मुकाबला जहां पे मैडन ओवर, हैट्रिक विकेट, पांड्या मडवी ब्रदर चमक गए। सुयोग मडवी और अंपायर इट्स आउट, ऑल आउट। जय बापदेव पाली, ऑल आउट। 19 रन ऑन बोर्ड, और जीत के लिए चाहिए श्री साई सिद्दीक करौले 20 रन आने वाली 4 ओव्हर में। यानंतरची लढत असणार आहे ती नेहा एंटरप्राइजेस शिवगणेश वरचेवले अर्थात रामशेठ घरात एक 40+ चे नामवंत संघनायक आहे, त्यांनी पुरस्कृत केलेला संघ आहे आणि त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ तिरंगा धुंद्रे आहे। बाबूशाह आता खऱ्या अर्थाने तयार असणार आहेत। तर रिवाल मात्र सरांकडे आपण बोलणार आहोत आणि त्यानंतर बाबूशाह यांच्याकडे आपण बोलू। तत्पूर्वी ओवले क्रिकेट संघाचे संघनायक आणि तिरंगा धुंद्रे क्रिकेट संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी संपर्क साधावा। आणि प्रकाश गोंदी साहेब स्पर्धेसाठी आपण आवर्जून उपस्थित राहिलं। काँग्रेस कमिटीचे विभागीय अध्यक्ष आहेत, आपलं मनपूर्वक आम्ही पालेश्वरी चषक क्रिकेट कमिटीच्या वतीने आभार व्यक्त करत आहोत। थँक यू सो मच प्रवीण टेंबे, MD गडगे सर। जाऊया मॅचच्या दिशेने। खरं तर हा सामना आपण पाहिला तर लो स्कोरिंगचा। जय बापदेव पाली विपक्ष सिद्धी करवले। सिद्धी करवले संघ आपण ज्या पद्धतीनं पूर्वार्धाचा खेळ पाहिलात, आज मात्र प्रेक्षकांची गर्दी खूप चांगली पाहायला मिळते। सर्व लाडक्या प्रेक्षकांचं आपण स्वागत करूया। पालेश्वरी चषक 2024 आणि नवीन वर्षामध्ये एक दर्जेदार आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय। चला बॅट्समन उतरायचं आहे। तुम्हाला पहिलाच वॉर्न केलंय पंचांनी की तुम्हाला लवकर यायचं आहे। सुरुवातीपासून तुम्हाला वेळेचं बंधन असेल आणि वेळेच्या बंधनामध्ये ही मॅच खेळली जाणार आहे। त्यामुळे चला लवकर आपण मॅचला सुरुवात करायची आहे। सलामीची जोडी मैदानावर। लो स्कोरचा मॅच आहे, परंतु अनेक मैदानावर आपण पाहिलं ना बारशे सर, तर लो स्कोरचे मॅच देखील हाय व्होल्टेज होताना पाहिलेत। कारण कधी कधी आपण बघितलं तर लो स्कोर म्हटलं तर डोकेदुखी असतं फलंदाजांसाठी। हाय स्कोरला मात्र सहज फ्रीमध्ये खेळतायत, परंतु लो स्कोर असला तर डिफेन्सिव्ह बॅटिंग करावी लागते आणि त्याच वेळी मात्र नेमकं काय होतं तर मॅच शेवटपर्यंत जात असते। कदाचित असाच मॅच होईल का, कारण बापदेव पाली हा देखील चांगल्या गोलंदाजांचा भरणा असणारा संघ आहे। त्यामुळं कदाचित मॅचमध्ये रंगतपणा येईल, परंतु सिद्धी करवले टीमनं जी गोलंदाजी केली पूर्वार्धामध्ये अगदी वाखाणण्याजोग।
खूप चांगली तत्पूर्वी गोलंदाजी. नक्कीच आमचे वलपचं नाईट मॅचचे मुख्य आयोजक स्वामी पाटील साहेबांचा आपण सन्मान करूया. मी विनंती करतो हेमराजी म्हात्रे आणि शिवदास पवार यांना की आपण स्वामी पाटील यांचा आपण सन्मान करायचा आहे. सिद्धी करवले संघ दोन्ही सलामीवीर फलंदाज जयदास मडवे आणि नयन पाटील हे मैदानात उतरलेत. सिद्धी करवले संघ म्हटलं तर नक्कीच आमचे सहकारी मित्र बंटी पाटील यांच्या गावचा हा संघ. खूप चांगला व्यक्ती बंटी, सातत्यानं आपण पाहतोय कारण याच सिद्धी करवले गावामध्ये रजनी स्पर्धेचं आपण आयोजन पाहिलं असाल. तसेच आमच्या गावचे एक उत्कृष्ट व्यक्तिमत्व सन्मान्य महादेव वासकर यांचा सुद्धा आपण सन्मान करूया. मी विनंती करतो आमचे मुख्य आयोजक यांना विनंती करतो की आपण महादेवजी वासकर यांचा आपण मायेची शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा आपण सन्मान करायचा आहे. स्वर्गीय प्रभाकर असू पाटील याच गावामध्ये स्पर्धा पाहिली. सिद्धी करवलेमध्ये योगेंद्रदादा पाटील आणि हनुमान पाटील या स्पर्धेचे आयोजक होते आणि त्यांच्या गावचा संघ. पहिला बॉल स्लिमिड ऑफच्या दिशेने खेळलाय. गोलंदाज आपण पाहू शकाल परेश शेळके. ज्या पद्धतीने त्यानंतर नक्कीच आम्ही सन्मान करतो आमच्या संजय गांधी स्मारक हायस्कूल पाले बुद्रुकला ज्यांनी 27 लाखाचं शेषपण इथे उपलब्ध करून दिलं आणि एक कॉम्प्युटर लॅब त्यांनी उपलब्ध करून दिली. ते आमच्या गावचे संकेत म्हात्रे यांचा आपण सन्मान करूया. मी विनंती करतो आमच्या आयोजकांना की आपण संकेत म्हात्रे यांचा आपण माहेची शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा आपण सन्मान करायचा आहे. कव्हर ड्राईव्हचा हा फटका मिस टायमिंग. यस, हेच करायचं आहे. विकेट मिळवायचे आहेत पाली संघाला आणि लगेच मात्र पलटवार केलाय. दुसऱ्या बॉलवर मिळाली विकेट. फलंदाज होतोय झेलबाद. खूप चांगली परत पलटवार गोलंदाजी पाहायला मिळते. सिद्धी करवले संघाचा फलंदाज नयन पाटील जाईल तंबूच्या आश्रयाला. जयदास मडवी ज्यानं एक सिंगल काढली आहे. 20 धावांचं छोटस मापक असं आव्हान घेऊन उतरलेला हा संघ अर्थातच सिद्धी करवले. बंटी पाटील यांच्या गावचा हा संघ आपण उल्लेख केला होता. एक दिलदार व्यक्ती, खूप प्रेमल व्यक्ती बंटी पाटील तुमचंही स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. आज त्यांच्या गावचा संघ खेळतोय परंतु लो स्कोरचा मॅच इथे फाईट करत असताना गोलंदाज परेश शेळके पहा जिथे मात्र बारक्या शेळके पहिल्या बॉलवर 0वर बाद झाला. तिथून घसरण झाली या पाली संघाची. एक विशाल शेळके ज्याने षटकार टोकला तर नंतर मात्र लो स्कोर पाहायला मिळाला. पूर्वार्धामध्ये आपण पाहिलात परंतु पाली संघ कधी हार मानत नाही. लवकर पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. व्हॉट हॅपन, यस, कॉट बिहाइंड द विकेट. विकेट क्रमांक 2 सिद्धी करवले संघाला मिळतोय झटका. खरं तर हे रील्स साठी भरपूर गीत गाजतंय. आज प्रत्येक तरुणी या गीतावर रील्स बनवत आहेत. यस, ट्रेंडिंग सॉन्ग आपल्याला ऐकवत असताना SDC सूरज. परंतु इथे मात्र मॅच देखील रंगतदार स्थितीत. मी सुरुवातीलाच म्हटलं जेवढा लो स्कोर तेवढीच डोकेदुखी असेल. 2 गडी बाद झाले, धावसंख्या फक्त 1. परेश शेळके पलटवार करतोय. टीट फॉर टॅट, ठोसा उत्तर देतोय. हॅट्रिक बॉल ऑन हॅट्रिक मिस्टर परेश शेळके. जय बापदेव पाली संघाचा हा गोलंदाज. ऑन स्ट्राईक बॅट्समन साजिद डिफेन्स करण्यास भाग पडलाय. अगदी हवी झालाय परेश. नवीन बॅट्समन साजिद डिफेन्सिव्ह स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. कोणताही प्रेशर घ्यायचं नाही. धावा कमी आहेत, गरज नाही मोठे फटके खेळायची आणि अशा परिस्थितीमध्ये साजिद डिफेन्स खेळताना आपल्याला पाहायला मिळाला. डॉट बॉल ऑन हॅट्रिक होता परेश शेळके. अवघी 1 रन आली आहे. लास्ट 2 टू गो. शेवटचे 2 चेंडू. पहिला ओव्हर पॉवर प्लेचं असताना परेश शेळके पंचांना पार करून चेंडू फेकतोय. पुन्हा एकदा हवेत खेळाय. काय चाललंय मैदानावर.
येस कॅच इज ड्रॉप. काय घडतोय मैदानावर पहा. अशा कॅच सोडल्यात मग काय होईल पाली संघ तुमचं. कारण समोरच्या सिद्धी संघानं तुमचा पूर्ण गाशा गुंडाळला. ऑल आउट तुम्हाला केलेत आणि इथे मात्र झेल सोडलाय क्षेत्ररक्षक भावेश. करतोय चूक, स्वतःवर नाराज आणि पहिली रजनी स्पर्धा खेळतोय. थोडा प्रेशर असेल भावेशवर, थोडा दबाव असेल भावेशवर आणि अशा परिस्थितीत मात्र एक सिंगल मिळाली आहे. परेश शेलके खूप चांगली गोलंदाजी, कमालीची गोलंदाजी. पुन्हा एकदा येस बॉल डॉट. अंपायर सिग्नल. जीवन गावन सरांचा षटक समाप्तीचा आणि या षटकामध्ये मित्रांनो फक्त 2 धावा आल्या आहेत. पॉवर प्लेचं परेश शेलकेचं षटक आवडलं असेल तर त्या परेशसाठी एकदा जोरदार टाळ्या. डेफिनेटली व्हॉट ए बॉलिंग. मॅग्निफिसियंट फीस ऑफ बॉलिंग मी म्हणेन. ब्रिलियंट फीस ऑफ बॉलिंग परेश शेलके. तर नक्कीच याच्यानंतर मॅच असणार ती म्हणजे नेहा एंटरप्राइजेस शिवगणेश वरचे ओवळे संघाचे कर्णधार आणि त्यांचा विपक्ष संघ असेल तिरंगा दुंदरे संघाचे कर्णधार. प्लीज आपण इथे नेहा एंटरप्राइजेस शिवगणेश वरचे ओवळे संघाचे कर्णधार इथं आहेत. तर तिरंगा दुंदरे संघाचे कर्णधार प्लीज आपण संपर्क साधायचा आहे. चला या तिरंगा दुंदरे तुम्हाला भरपूर कॉल झालेत कारण अगोदरच आयोजकांनी तुम्हाला फुल ॲडजस्टमेंट केलंय आणि तुमच्यामुळं आमचा वेळ देखील खर्च झाला. जवळजवळ अर्धा तास आमचा आधी वाया गेलाय. तर प्लीज दुंदरे टीम तुम्ही या लवकर. नेहा एंटरप्राइजेस रामशेठ घरत यांचा संघ इथे दाखल झालेला आहे. जाऊया मॅचच्या दिशेनं. खूप चांगली स्पर्धा पहा. या पालेश्वरी गावची ग्रामदेवता अर्थातच पालेश्वरी आई आणि कुलस्वामिनी नवसाला पावणारी आई आणि तिच्याच नावानं ही स्पर्धा आपण पाहतोय. सेकंड ओव्हर. पॉवर प्लेचं सेकंड ओव्हर सरळ दिशेने खेळलाय. गोलंदाज कल्पेश शेळके पाहायला मिळतोय. कारण पालेगाव म्हटलं ना आता शेलके ब्रदर्स प्रामुख्यानं भरपूर पाहायला मिळत आहेत. याच पालेगावामध्ये आपण आता पाहतोय क्रिकेट एवढा त्यांचा वाढलाय परंतु 15 ते 20 वर्षापूर्वी जर बघितलं ना पालेगावाकडे तर कुस्ती या गावामध्ये अगदी तांबड्या मातीतला खेळ म्हटला तर कुस्ती भरपूर चालायची. परंतु आज ते टेनिस चांगला खेळतायत. महाराष्ट्र केसरी कुणाल शेलके तुम्हाला माहित असेल याच गावची ओळख. सेकंड ओव्हर नेक्स्ट बॉल. वाईड युआर कार. काय जबरदस्त पहा उत्तर देत आहेत. याला म्हणतात मित्रांनो टीट फॉर टॅट. किती लो स्कोर असला ना तरी मॅच काही सोडायची नाही. फाईट 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 करायची. आता 16 बॉल 17. हे समीकरण पहा तुम्हाला किती जवळ आलंय. पुन्हा एकदा मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल जातोय. आता सिद्धी करवले गावचे ग्रामस्थ करत असतील काय चाललंय मैदानावर. एवढा लो स्कोरचा मॅच आहे. फक्त प्लेसिंग करून सुद्धा एक सिंगल काढू शकता परंतु नाही प्रत्येक बॉलवर हिटिंग करतायत. शक्तीपेक्षा कधी कधी युक्ती श्रेष्ठ होते. आणखी एक डॉट बॉल. व्हॉट हॅपन. इट्स अ व्हेरी गुड बॉलिंग. जबरदस्त गोलंदाजी. आज शेळके ब्रदर्स आहेत ते चमकलेत. पहिला परेश शेळके त्यानंतर कल्पेश शेळके. परेश कल्पेश. 14 चेंडू आता मात्र 17 धावांची आवश्यकता. हा चांगला फटका आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरला एक सिंगल मिळाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. घाई आहे परंतु तेवढीच चांगली रनिंग बिटवीन. मिळाल्या 2 धावा. खूप चांगला खरं तर बॅटल सुरू आहे. ज्या पद्धतीनं आपण पाली या संघाला पाहिलं म्हात्रेपाडा या स्पर्धेमध्ये खरं तर गाजवलं मैदान. नाव गाजवलं. ते सहजासहज मॅच सोडणार नाही. त्यामुळे सिद्धी करवले संघाला देखील इथे मात्र घाम घालावं लागणार आहे. 13 बॉल 15ची गरज. पुन्हा एकदा सरळ दिशेनं बिहाइंड द बॉलर. क्षेत्ररक्षक येतोय वेगानं. खूप चांगलं क्षेत्ररक्षण आणि इथे सिंगल मिळाली आहे. 1 धाव मिळते आणि एका धावेनं 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झाला. टोटल फक्त आणि फक्त 6 धावा. 2 गडी बाद 6 धावा.
शेवटी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला एकमेव नाव दिबा. डेफिनेटली SGC. खरं तर पहा, आपल्या भूमिपुत्रांचे कैवारी, प्रकल्पग्रस्तांचे कैवारी दिवंगत दिबा पाटील साहेबांचं हे गीत. 12 चेंडू आणि 14 धावांची गरज. विनम्र अभिवादन करूया दिबा पाटील साहेबांना. खरं तर बघितलं तर 4 वेळा आमदार, 3 वेळा खासदार, विरोधी पक्ष नेते राहिले विधान भवनावर, ज्यांनी खरं तर आपल्या भूमिपुत्रांचा आवाज अगदी आक्रोश ज्या ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळाला, ते कणखर वक्तृत्ववान दिवंगत दिबा पाटील साहेबांना विनम्र अभिवादन करून आपण जाऊया मॅचच्या दिशेनं. 12 बॉल 14ची आवश्यकता. पहिल्या 2 षटकामध्ये फक्त 6 धावा आल्या. हे मैदानात ऐतिहासिक आहे. या मैदानावर काही घडेल, काही बिघडेल. आपण बघितली तर पहिली रात्र तुम्हाला आठवेल, नक्कीच त्याचं विवरण सांगेन. यस, इथे पलटवार केलाय, ज्या फटक्याची गरज आहे. सिद्धी करवले टीमचा बॅट्समन ठोकतोय खणखणीत षटकार. फलंदाज ठोकतोय षटकार. जयदास मडवी सलामीला आलेला हा फलंदाज. पाय जयदास. इथे पुन्हा एकदा 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून जयदासची आता प्रतिम टोलेबाजी. इथे येतोय षटकारानंतर हा खणखणीत चौकार. आता मात्र फक्त 4 तर- धावांची गरज. सचिन पाटील दुंद्रे, आपण इथं आलात, आपलं सहर्ष स्वागत आहे. यायचं आपण मंचावरती, आपलं सहर्ष स्वागत आहे. 4 धावांची आवश्यकता असताना गोलंदाज विशाल शेळके मात्र महागडा ठरला. ज्या 2 शेळके ब्रदर्सने कामगिरी केली होती, कल्पेश आणि परेश, नक्कीच त्यांच्या कामगिरीवर कुठेतरी आता मी म्हणेन पाणी फेडलं गेलं की काय. ज्या विशालच्या पहिल्या 2 बॉलवर 2 डिक्लेअर आले आणि अशा परिस्थितीमध्ये आता जिंकण्यासाठी फक्त 3 धावांची गरज. तर चला लगेचच दुंद्रे संघाचे कर्णधार आपण प्लीज संपर्क साधायचा आहे. जास्त वेळ घेऊ नका प्लीज. दुंद्रे संघ आपण यायचं आहे ताबडतोब. नक्कीच नक्कीच या लवकर लवकर, कारण इथे मॅच संपायला फक्त 3 धावांची गरज. 2 धावा कंप्लीट होणार की नाही. यस, आणि कंप्लीट झाल्यात. इक्वल झालाय. अगदी समीकरण पाहायला मिळतंय. स्कोर इज लेवल. फक्त 1 धावेची गरज. सिद्धी करवले संघाचा बॅट्समन जयदासचं कौतुक केलं जाईल. अडचणीत आला होता. सुरुवातीपासून 2 षटकांमध्ये फक्त 6 धावा आल्या होत्या, परंतु जयदासनं मात्र खूप चांगली बॅटिंग करत असताना यस, मॅच इज फिनिश. 1 धावेची गरज होती. इथे मात्र अगदी कॉन्फिडन्स लूज झाला पाली टीमचा आणि बाईची मिळते 1. आणि अशा परिस्थितीमध्ये 3 षटकांमध्ये हा मॅच फिनिश. सामना जिंकलाय सिद्धी करवले संघानं. हार्दिक हार्दिक अभिनंदन. हा तुम्ही लगेच, कारण वरचवले संघाचा संघटक इथे आलेला आहे. तर चला दुंद्रे संघाचे कर्णधार, आपल्याला प्लीज पुन्हा एकदा कॉल आहे की आपण प्लीज आपण यायचं आहे दुंद्रे संघ. आणि लगेचच मॅच खेळायची. आपला प्रतिस्पर्धी संघ असेल नेहा एंटरप्राइजेस शिवगणेश वरचे ओवळे. संघाचे कर्णधार इथे उपस्थित आहेत. तर तिरंगा दुंद्रे संघाचे कर्णधार आपण प्लीज यायचं आहे, कारण आपली शेवटची नक्कीच चला लास्ट मॅच आहे, त्यानंतर हायस्कोरला आपण विजय दिला जाणार आहे. वहाल टीम आता रेसमध्ये आहे. 49 धावा त्या संघाच्या नावावर आहे.